नमस्कार मित्रांनो, रामकृष्ण हरी मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता पंढरपूरच्या श्री विठ्ठलांच्या दर्शनाची ओढ मनामध्ये ठेवून हे भाविक भक्त आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे रवाना होत होते. तर ते विश्रांती घेण्यासाठी इथं थांबले होते. तर आता आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. पंढरपूरच्या विठ्ठलांची ओढ त्यांच्या मनामध्ये किती आहे चला बघू. नमस्कार मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही हे वारकरी आहेत. तर आषाढी वारीसाठी पंढरपूरला हे जे काय आहे ते चाललेले आहेत. तर इथं विसाव्यासाठी थांबले होते. तर नमस्कार काका. नमस्कार. तर कुठले आहात तुम्ही? आम्ही पेठ सांगवी उमरगा तालुका. बर, मग कधी निघाला होता तुम्ही? आज साधारण 12 वाजून 10 मिनिटं 12:15 निघालो होतो. बर बर बर, विठ्ठलाला चाललाय हो, पंढरपूर. पंढरपूर. इथं विसाव्यासाठी थांबला हा, होता. विसाव्यासाठी. मग कसं वाटतं इथं वातावरण? अत्यंत रमणीय आणि सुंदर वाटते. बर बर. मग आता पंढरपूरमध्ये तुम्ही कधी पोहोचाल? साधारण 1-1.5 तासात पोहोचतो. बर बर. आमचा पण नमस्कार सांगा विठ्ठलांना. अगदी मनापासून नमस्कार, मनापासून आपला निरोप पाठवू. नक्की नक्की नक्की. धन्यवाद. तर हे बघू शकता मित्रांनो किती सुंदर वातावरण आहे. अगदी पुणे सोलापूर हायवेवर लांबुटी या गावी हॉटेल सुनीलच्या शेजारी अगदी सुंदर आंब्याचं बन आहे, नारळाचं बन आहे. त्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये पंढरपूरला चालत जाणारे वारकरी अगदी मनसोक्त आराम घेतात, विश्रांतीसाठी थांबतात आणि अगदी त्यांच्या चेहऱ्यावरील मनसोक्त आनंद पाहून मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं. तर खरंच या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी माझं हेच साकड आहे की तुमच्या लाखो भक्तांकडून तुम्ही अशीच निरंतर सेवा करून घ्या आणि त्यांच्या प्रत्येक हाकेला तुम्ही त्वरित उभा राहा. हीच श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या चरणी माझं छोटंसं साकड. रामकृष्ण हरी. भक्त इष्ट सारे